नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो स्ट्रेस, म्हणजे शारीरिक आणि मानसिक ताणतणावामुळे होणारे विविध आजार आणि त्यावरती असणारे विश्वामृत उपचार. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराजांचे व्यक्तिमत्व आता महाराष्ट्राला सुपरिचित आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की वैद्यराजांच्या मार्गदर्शनाखाली विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत आणि खास करून आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण उपलब्ध आहे. पण केवळ आयुर्वेदाचेच विद्यार्थी नव्हे तर सर्वसामान्य रुग्णांसाठी सुद्धा आयुर्वेदाचं प्रशिक्षण विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहे. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ विश्वामृत चिकित्सालयामध्ये वैद्यराज कार्यरत आहेत. 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराला वाहून घेतलेलं असं व्यक्तिमत्व आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. खास करून स्ट्रेसवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकारच्या आजारांचं प्रमाण आपल्याला खूप वाढलेलं आढळतं. ज्याच्यामध्ये डायबिटीस म्हणजेच मधुमेह, बीपी, कोलेस्ट्रॉल, हार्ट सारखा आजार आहे, हृदयविकारासारखा आजार आहे. ह्याच अनुषंगाने त्वचा विकार, ॲलर्जी, सोरायसिस सारखा आजार आहे जो स्ट्रेसमुळे होऊ शकतो किंवा वाढू शकतो. ज्याचं प्रमाण विविध प्रकारचे पोट विकार आहेत, इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, ऍसिडिटी सारखा आजार आहे किंवा ह्याच अनुषंगाने विविध प्रकारचे मानसिक आजार आहेत ज्याच्यामध्ये डिप्रेशन, एन्झायटी सारखे आजार दिसतात. आज मुलांवरती पडणारा जो अभ्यासाचा किंवा एकंदरीतच असणारं टेन्शन किंवा स्ट्रेस, त्याच्यामुळे मुलांचे मानसिक आजार किंवा त्यांच्यामध्येही विविध आजारांचं प्रमाण वाढतं. इतकंच नव्हे तर कधी कधी आत्महत्या किंवा सुसाईड पर्यंत सुद्धा ही मुलं पोहोचू शकतात पडणाऱ्या ताणतणावामुळे. ह्याच्यावरती आज एक आशेचा किरण आहे, तर हे विश्वामृत उपचार. आणि आपण जरूर आजच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन घेऊया वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्याकडनं की स्ट्रेस किंवा मानसिक ताणतणावापासून आपल्याला कशी मुक्ती मिळवता येईल. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. आयुर्वेदाकडे एक संपूर्ण जग आशेचा किरण म्हणून बघतं विविध प्रकारच्या दीर्घकालीन आजारांवरती मात करताना. आणि स्ट्रेस किंवा मानसिक ताणतणावामुळे विविध प्रकारचे आजार निर्माण होतात. अगदी कॅन्सर सारखा सुद्धा भयावह आजार निर्माण होऊ शकतो. एकंदरीतच आयुर्वेदामध्ये आजाराचे किती प्रकार सांगितलेले आहेत आणि मनोरोगाची व्याख्या किंवा काही लक्षणं केलेली आहेत. बरोबर आहे. कसं आहे, आजार म्हटलं की ते शरीराला आणि मनाला होतात. काहीतरी अधिष्ठान किंवा स्थान पाहिजे, ज्याशिवाय आजार उत्पन्न होणार नाही. पण रोगस दोष वैषम्यम दोष साम्यम अरोगता, म्हणजे शरीराचे दोष धातू मल जे आहेत ते कमी झाले किंवा वाढले तर त्यातनं आजारांची उत्पत्ती होते. ते साम्यावस्थेत राहिले तर आजार उत्पन्न होणार नाही. आणि त्यासाठी भूक चांगली असणं, कोठात साफ होणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे जठराग्नी मानले किंवा भूक जर पोटातली कमी झाली तर सगळे आजार उत्पन्न होतात आणि मनाच्या आजारी त्यातनं उत्पन्न होऊ शकतात. असं आहे की दोन मुख्य आजाराचे प्रकार सांगितले, एक शारीरिक व्याधी आणि दुसरा मानसिक व्याधी. तर शारीरिक व्याधीचा परिणाम मानसिक व्याधीवरती येतो, मानसिक व्याधीचा परिणाम शारीरिक व्याधीवरती येऊ शकतो. किंवा प्रत्येक आजार हा सायकोसोमॅटिक असतो असं म्हटलं जातं. मनाची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात खूप असते. असं का, तर मन कुठं दुसरीकडे नाही, ते आपल्या शरीरामध्येच आहे. जसं भांडं तापवलं की भांड्याच्या आतलं पाणी तापतं, तसं आपलं शरीर उपतप्त झालं की आपलं मन सुद्धा बिघडत असतं. आणि म्हणून शरीर चांगलं राहिलं तर मन हे धट्टाकट्टा राहू शकतं. आपलं मन जे आहे ते लिंगदेहातून शुक्रोश्रोणी संयोगाच्या वेळेला त्या जीवात्म्याबरोबर येत असतं, पण त्या मनावरचा जो संस्कार आहे तो मात्र अन्नातून, खाण्यापिण्या, वागण्यातून घडत असतो. त्यामुळे मन हे अन्नमय आहे अशी छांदोग्य श्रुती नावाची एक श्रुती आहे, त्याच्यात सांगितलेलं आहे. तर आपण जे अन्न खातो त्यानुसार आपलं मन बदलणार आहे. 3 पद्धतीचं अन्न असतं, सात्विक, राजस आणि तामस. तर सत्वगुण हा चांगला आहे, तो लघु आणि प्रकाशक आहे, त्यांनी उन्नती होते, परमात्मा तत्व समजू शकतं, आपली इफिशियन्सी जी आहे ती चांगली वाढू शकते. परंतु रजगुण जो आहे आणि तमोगुण जो आहे तो मात्र आपल्या मनाला त्रासदायक असा परिणाम उत्पन्न करू शकतो. पिझ्झासारखे पदार्थ, चीजसारखे पदार्थ, ही सडलेली अन्न खाणं किंवा उष्ट अन्न खाणं, मांसाहार करणं, मद्यपान करणं, रात्रीची जागरण करणं, ह्या सगळ्या गोष्टीतून आपला रजो आणि तमोगुण जो आहे तो वाढायला लागतो. शारीरिक दोषी त्यातून उत्पन्न होतात आणि मानसिक आजाराला माणूस बळी पडतो. तर प्राणायामासारखा प्रकार करून शरीरामध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष करणं, रक्त जे आहे ते शुद्ध करणं, सात्विक अन्न खाणं आणि त्याच्यावर पंचकर्माचा वापर जर केला गेला तर मनोरोगाची लक्षणं कमी येतात. मनोरोगाच्या लक्षणामध्ये वस्तुस्थितीचं भान नसणं हा प्रकार बऱ्याच वेळा असतो आणि बऱ्याच वेळा तो माणूस वस्तुस्थितीचं भान असतो तरी सुद्धा उन्मादावस्थेत वागण्याची शक्यता असते. तर या दोन्ही पद्धतीच्या सायकोसिस आणि न्यूरोसिस या पद्धतीच्या स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटीसाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये औषधं असतात. तर एखाद्या संपूर्ण समाजात नीट वागणं, घरामध्ये नीट वागणं, आपली करिअर ठरवणं, त्यानुसार आपलं ध्येय आहे त्याचं परस्यूट करणं, ह्या गोष्टी ज्यांना जमत नाही त्यांना मनोरोग आहेत असं म्हणायला पाहिजे. अति चिडणं, अति रागावणं, अति घाबरणं या सगळ्या मनोरोगाच्याच पद्धती आहेत आणि त्याच्यासाठी आता सांगितलेला जो ट्रीटमेंटचा भाग आहे त्याचा विचार करायला पाहिजे. या अनुषंगाने मला अनेक वनस्पती इथे आणलेल्या दिसतात. सर, काय सांगता येईल मला? त्याच्यातल्या काही वनस्पती ज्या आहेत ना त्यांचं सेवन जरी रोजच्या रोज केलं ना तरी खूप
उत्कृष्ट पद्धतीने आपल्या शरीरातले आणि मनातले जे आजार आहेत ते जाऊ शकतात. ही वनस्पती जी दिसते ही ज्योतिषमती नावाची वनस्पती आहे. हिला पारावतपदी असं सुद्धा म्हणतात, मालकांगोणी असं इथं दुसरं नाव आहे. तर ही ज्योतिषमती वनस्पती थंड प्रकृतीच्या लोकांसाठी खूप उपयोगी आहे. ज्यांना सर्दी सारखी होतीये, अंगात थंडी खूप आहे, थंडी फार वाजते, अशा लोकांना मनोरोग आणि स्ट्रेस टेन्शन एन्झायटी असताना ही उपयोगी पडते, कारण ही गरम आहे. हिचा श्लोक सांगताना असं म्हटलं की ज्योतिषमती कटू तिक्ता सरा कफ समीरजित अत्युष्णा वामनी तीक्ष्णा वन्य बुद्धिमती प्रदा. वन्नी म्हणजे अग्नी, बुद्धी आपली जी आहे ती, मती जी आहे ती, आणि या दोघांना वाढवणारी आणि जठराग्नीचं वर्धन करणारी ही वनस्पती आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आजार हे उत्तम पद्धतीने कमी होतात. लहान मुलांना याचं तेल जे आहे ते बुद्धिस्मृती एकाग्रतेसाठी खूप उपयोगी आहे. दुसरी ही वनस्पती जी आहे ही सगळ्यांना माहीत असलेली पिंपळ नावाची वनस्पती आहे. ह्याच्यात पांढरा पिंपळ आणि लाल पिंपळ हे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. त्यातला पांढरा पिंपळ उपयोगी पडतो. तर या वनस्पतीच्या पानांच्या वरती दर रविवारी जर तूप, भात आणि आमटी जर खायला दिली लहान मुलांना आणि मुलींना आणि म्हाताऱ्या लोकांना सुद्धा, तर बुद्धिस्मृती एकाग्रता वाढते, मेधाशक्ती वाढते, स्मृती वाढते, पॉवर ऑफ ॲक्विजिशन आणि पॉवर ऑफ रिकलेक्शन दोन्ही वाढते आणि मुलांच्या अभ्यासामध्ये अतिशय जबरदस्त प्रगती होते. एक पान ह्याचं खाणं आणि गाईचं पाव किलो तूप खाणं या दोघांचा प्रमाण सेम बुद्धी वाढवण्यासाठी येतो. शस्तम धी स्मृती मेधाग्नी बलायु शुक्र चक्षुषाम असे बुद्धीला उपयोगी आणि शुक्राला उपयोगी असे जे तुपाचे गुणधर्म आहेत ते गरीब माणसाला या पिंपळाच्या पानातून मिळू शकतात. अशी ही दुसरी वनस्पती आहे. तिसरी वनस्पती ही तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली ब्राह्मी नावाची वनस्पती आहे. याच्या पानांचा रस जर तूप आणि साखरेवरती रोज सकाळी मुलांना घ्यायला दिला तर अंथरुणात शू करण्यापासून चिडचिड, त्रागा, आदळपट, रात्री झोपेमध्ये लोळणं, कुर्मी होणं आणि त्याच्यावरून बुद्धीशी संबंधित असलेले आजार, समज कमी असणं, बोबडं बोलणं या सगळ्यासाठी ही वनस्पती उपयोगी पडू शकते. हे आपण बघितलं की विविध प्रकारचे असे हे आहेत वनस्पती आणलेल्या आहेत. ह्याच अनुषंगाने आहाराचा सुद्धा काही संबंध आहे का ह्याच्याशी? खूप जवळचा संबंध आहे स्ट्रेस टेन्शन आणि एन्झायटीचा. मगाशी जसं म्हटलं तसं सात्विक अन्न घ्यायला पाहिजे. मी काही अन्न असं सांगतो की जे घेतल्या कारणानं मनोरोग असतील तर कमी होतात, बुद्धिस्मृतीची वाढ होते, इफिशियन्सी आपली वाढते, शारीरिकही आजार उत्पन्न होत नाहीत आणि भीती वाटणं, आदळआपट करणं, मूड स्विंग्स होणं या गोष्टी सुद्धा त्यातनं कमी होतील. मेनोपॉज उत्पन्न होणाऱ्या स्त्रीला सुद्धा उपयोगी आहे आणि लहान मुलांनाही उपयोगी आहे. साळीच्या लाह्या नावाचं एक द्रव्य तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं मी इथं आणलेलं आहे. आपण लक्ष्मीपूजनाला जे वापरतो ते जर वापरलं गेलं लहान मुलांना खाण्याच्या बाबतीत तुपाची फोडणी देण्याचा चिवडा केला जरी झाले तरी अतिशय उत्कृष्ट बुद्धीची वाढ होते आणि टेन्शन घेण्याची वृत्ती कमी होते. यो लाजेर यशती स यशोवान भवती स मेधावान भवती असं जे अथर्व शीर्षामध्ये सांगितले ते हेच द्रव्य आहे आणि हे रोज खाण्यामध्ये तेवढ्यासाठी ठेवावं म्हणजे बुद्धीची देवता आपल्या शरीरातली जी गणपती आहे जी मूलाधार चक्राच्या ठिकाणी आहे ती प्रसन्न होते आणि तिचं काम जे आहे बुद्धीचं ते उत्तम चालायला लागतं. ह्याच्यावरून मुगाच्या डाळीचं कढण घेणं, गव्हाचा फुलका खाणं, गव्हाची पोळी खाणं, गाईचं तूप लावून, चटईवरती किंवा दर्भासनावरती बसून अभ्यास करणं, मांडी घालून अभ्यास करणं, डोक्याचे केस जे आहे ते दर 15 दिवसाला कापून शेंडी ठेवणं, काकी स्थान म्हणून जे आहे आपल्या शेंडी ठेवतो त्या भागाला जळवा नावाचा हा जो किडा आहे तो लावून तिथनं दूषित रक्त काढणं यांनी बुद्धिस्मृती एकाग्रता खूप वाढते, लक्षात पटापट राहायला लागतं आणि ते आठवायलाही उत्तम पद्धतीने लागतं. तर हा एक प्रकार त्यासाठी करणं उपयोगी आहे. ह्याच्याबरोबर काही भाज्या मी सांगतो की ज्या पोटामध्ये ठेवाव्यात. पालकाची भाजी आहे, तांदळीची भाजी आहे, गुळवेलीची भाजी आहे, काकमाची नावाची वनस्पती त्याची भाजी आहे, पुननव्याची भाजी आहे. ह्या भाज्या जर पोटामध्ये ठेवल्या तर बुद्धिस्मृती एकाग्रता वाढते, स्ट्रेस टेन्शन एन्झायटी हा त्रास कमी होतो, मनोरोग कमी होतात आणि कमी औषधामध्ये तब्येत लवकर सुधारायला लागते. काउन्सिलिंग केलेली गोष्ट जी आहे ती समजून घेणं सुद्धा बऱ्याच लोकांना शक्य नसतं, तर ती गोष्ट सुद्धा मनोरोग तज्ज्ञाकडे गेल्यानंतर ह्या भाज्यांनी सुधारू शकते. कोहळ्याची भाजी, दुधी भोपळ्याची भाजी, पांढऱ्या वांग्याची भाजी, काकडी, त्याच्यानंतर सुरण जो आहे तो आणि तोंडलं मात्र कधी खाऊ नये. अशा लोकांनी कांदा लसूण आणि तोंडलं हे वर्ज्य करावं, विलायती केळी खाऊ नये. ह्या गोष्टी जर केल्या गेल्या तर बुद्धिस्मृतीचीही वाढ चांगली होते, स्ट्रेस टेन्शन एन्झायटी कमी होते आणि मनोरोग उत्पन्न होण्याची मनाची जी भूमी आहे तिचीच मशागत झाल्या कारणाने त्या माणसाला मनोरोग होत नाहीत. ओके, सो हे आपण जाणून घेतलं की कशा रीतीने ताणतणाव आहेत किंवा मनोरोग आहेत त्यांच्यापासून मुक्त जीवन आपण जगू शकता, ज्याच्यामध्ये आहार विहार आणि अनेक वनस्पतींचा वापर सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे जलौकाचरणासारख्याही आपण या ठिकाणी बघितली की कशा रीतीने जलौकाचरणामुळेही आपल्याला मानसिक आजारांपासून मुक्ती मिळू शकते. अर्थातच ह्यावरती असणाऱ्या उपचारांची अधिक माहिती आपण घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेष्ठांचं स्वागत. साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मानसिक आणि शारीरिक ताणापासून मुक्त जीवनाकडे कशी वाटचाल करता येईल, खास करून कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की विविध प्रकारचे मानसिक विकार आहेत ज्याच्यामध्ये डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी सारखा आजार आहे. ह्याच्यापासून आपण मुक्त जीवन जगू शकता. आयुर्वेदामध्ये त्यासाठी उत्तम औषधं आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त ताणतणावामुळे होणारे जे शारीरिक आजार आहेत ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे आपल्याला आजार गेल्या काही वर्षात बळावलेले दिसतात, ज्याच्यामध्ये डायबिटीस म्हणजे मधुमेह आहे, बीपी आहे, कोलेस्ट्रॉल सारखा आजार आहे, हृदयविकारासारखा आजार आहे. पण इतरही जे आजार आहेत ज्याच्यात त्वचा विकार दिसतात आपल्याला, सोरायसिस सारखे आजार दिसतात, आयबीएस सारखा आजार दिसतो, ऍसिडिटी बऱ्याच प्रमाणात आपल्याला माहिती आहे, हरिवरी करी म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये वरी किंवा चिंता या कारणामुळे अनेक प्रकारचे आजार आपल्याला झालेले दिसतात. ह्याच्यावरती सुद्धा मात करता येणं शक्य आहे. ते कसं आपण जाणून घ्या वैद्यराजांकडनं. अर्थातच ह्याविषयी आपल्याला अधिक प्रश्न विचारायचे असतील तर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात त्यावरती जरूर फोन करा. विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्व प्रकारच्या आजारांवरती उपचार उपलब्ध आहेत आणि विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण आता सांगितलं खास करून आणि लहान मुलांच्या असणाऱ्या स्ट्रेस, एन्झायटी विषयी कशा रीतीने आपल्याला त्याच्यावरती मात करता येईल आणि बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा उपचार आपण सांगितलेत. तसंच आता जे खास करून ॲडल्ट्समध्ये जे आजार दिसतात आपल्याला गेल्या काही वर्षात बळावलेले, काय सांगता येईल ह्याविषयी आम्हाला? कसं आहे, आता जी सगळी वर्णन आपण केली, हृदरोग आहे, स्थूलपणा आहे, सोरायसिसचा त्रास आहे किंवा त्वचाविकार काही आहेत, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटीमधनं येतोय असं हल्ली दिसतं. कारण काय, मनाचं वैगुण्य जे आहे ते शरीरामध्ये खूप मोठ्या पद्धतीचे हार्मोनल चेंजेस सुद्धा करू शकत असतं आणि त्याचा हा परिपाक असतो. आयुर्वेदाने हा वातदोषाच्या हिशोबाने आणि रक्ताच्या हिशोबाने केलेला विचार आहे. तर स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी कमी करण्याचा सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे अन्न सात्विक करणं. आपण कोण आहे, कसे वागतो, आपलं वय काय आहे, आपण कसं वागायला पाहिजे, आपल्या जबाबदाऱ्या काय, हे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना प्रत्येक माणसाने जर विचार केला तर मनाचे रोग होत नाहीत असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. म्हणजे धी धैर्यात्मादी विज्ञानम मनोदोषौषधम परम असं वाग्भट संहितेमध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या पद्धतीने वागणं हा दुसरा भाग झाला. म्हणजे आपोआप माणूस जो आहे तो जमिनीवरती येतो आणि मग तो विचार व्यवस्थित करायला लागतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्राणायाम. प्राणायाम करत असताना नुसतं श्वास ज्यावेळेला घेतो तेव्हा 500 cc हवा आपल्या फुफ्फुसात जाते आणि रक्तामध्ये जात असते. पण तुम्ही जेव्हा प्राणायाम करता त्यावेळेला 3000 cc पर्यंत हवा जाते आणि मग त्याचा परिणाम म्हणून तुमच्या रक्ताचं शुद्धीकरण होतं, ओज वाढायला लागतं, बलवीर्य वाढायला लागतं, उदानवायू चांगला सक्षम होतो, प्राणवायू सक्षम होतो आणि तुमची मनाची फ्रेम ऑफ माइंड जी आहे तीच पॉझिटिव्ह बनून जाते आणि त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण घरावरती येतो, मुलाबाळांच्यावरती येतो. तो एकदा असा यायला लागला की तो समाजावरती येतो, आपल्या प्रदेशावरती यायला लागतो आणि आपल्या राष्ट्रावरती सुद्धा येऊ शकतो. तर प्राणायाम हे असं तत्व आहे किंवा हत्यार आहे की ज्याच्या साहाय्याने तुम्ही हे स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटीतून उत्पन्न झालेला आजार हे कमी करू शकता. फक्त प्राणायाम हा चांगल्या व्यक्तीकडून शिकून घेऊन चांगल्या पद्धतीने रोजच्या रोज करायची गोष्ट आहे, हे मात्र इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे उत्पन्न झालेले जे आजार आहेत ते आजार कमी करत असताना नुसती शारीरिक औषधं घेऊन काही उपयोग होत नाही. मधुमेह असं म्हटलं तर तो आम्लपित्त जिरून उत्पन्न होऊ शकतो. आम्लपित्त जे आहे ते स्ट्रेस टेन्शनमधून येऊ शकतं. तिखटामिठाचे पदार्थ खाऊन झालेलं आम्लपित्त आणि मनाच्या वैगुण्यामुळे उत्पन्न झालेलं आम्लपित्त यांच्या औषधामध्ये खूप फरक असतो. आयुर्वेदाची विचारसरणी ही अशी आहे. तेव्हा आजार कशातून उत्पन्न झाला आहे, त्याची पॅथॉलॉजी किंवा संप्राप्ती काय आहे हे लक्षात घेऊन जर आपण औषध दिली तर सोरायसिससाठी, मधुमेहासाठी, रक्तदाबासाठी उत्तम पद्धतीची औषध आपल्याला मिळू शकतात. त्याच्यातला पंचकर्माचा भाग सुद्धा आपण वापरू शकतो आणि ह्या आजारापासून आपण पूर्ण मुक्त होऊ शकतो. तर मनाशी संबंधित आता ज्या ज्या वनस्पती दाखवल्या त्याचा वापर करताना मनाचा आजार झालाच का आणि कशातून तो उत्पन्न झालेला आहे, कोणत्या टेन्शनमुळे झालेला आहे, पित्त वाढून झाला आहे, वात वाढून झाला आहे का, कफ वाढून झालेला आहे, हे बघणं खूप गरजेचं असतं. काम, शोक, भयात वायू, क्रोधात पित्तम त्रयोमला असं म्हटलेलं आहे. म्हणजे षड्रिपू हे आपल्या मनाला त्रास देतात, पण काही पित्त वाढवतात, काही वात वाढवतात, काही कफ वाढवतात आणि त्याचा परिणाम आपल्या शारीर आणि मानस आजारांच्यावरती झालेला असतो. ते वैद्यच जाणू शकतो आणि त्याच्यानुसार त्याच्याकडून ट्रीटमेंट केली तर तुम्हाला उत्तम यश तुमच्या आजारांच्या बाबतीत मिळू शकतं. या ठिकाणी अनुषंगाने काही वनस्पती मुळं आहेत ही आपण बघणं खूप गरजेचं आहे. त्यात ही सगळ्याला माहीत असलेली जी वनस्पती आहे ती अक्रोड नावाची वनस्पती आहे. याचा आकार जर बघितला तर कवटीसारखा आहे आणि आतमध्ये जो मगज आहे तो आपल्या मेंदूसारखा आहे. तर पुरुषोयम लोकसंहिता म्हणजे जे पिंडामध्ये तेच ब्रह्मांडामध्ये किंवा जे ब्रह्मांडात तेच पिंडामध्ये असं जर लक्षात घेतलं तर ह्या वनस्पतीचं तेल किंवा अक्रोड पोटामध्ये घेणं
हे मस्तिष्काचा ऱ्हास किंवा ब्रेन ॲट्रोपी जी 35 वर्षानंतर घडते ती यांनी कमीत कमी होते आणि तेवढ्यासाठी ह्याचं तेल नाकामध्ये टाकणं आणि पोटामध्ये घेणं हे इष्ट आहे. शौचाच्या गुदमार्गाचे आर्श किंवा मूळव्या जे आहेत ते सुद्धा याच्या तेलाने उत्तम पद्धतीने लावल्यानंतर कमी येत असतात. दुसरी एक उत्तम पद्धती वनस्पती या ठिकाणी आहे ही जटामावसी नावाची वनस्पती आहे. थंड प्रदेशात ही काश्मीरसारख्या ठिकाणी उत्पन्न होते आणि त्याचं मूळ जे आहे त्याच्यावरती चहाचं जसं प्रोसेसिंग होतं पानावरती तसं प्रोसेसिंग करून ही वनस्पती बनवली जाते आणि ही सुगंधी वनस्पती आहे. मावसी तिक्ता कषायाचं मेधाकांती बलप्रदा स्वाद्वी हिमा त्रिदोषास्त्र विसर्पदाह कुष्ठनूत असे जे गुणधर्म आहेत तर ही उत्कृष्ट थंड वनस्पती आहे. उष्ण प्रकृतीच्या लोकांना ज्यावेळेस शारीरिक मानस आजार असतात त्यावेळी ही वापरायची असते आणि याने शरीरातलं विषही कमी होतं, डिटॉक्सिफिकेशन होतं. पिगमेंट्स आणि आर्टिफिशियली फ्लेवर्ड गोष्टी ज्या आहेत किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आणि टीन फूड जे आहे त्याच्यासाठी सुद्धा ही वनस्पती उपयोगी पडते. त्याचा जेव्हा आपल्या मनावरती वाईट परिणाम येतो त्यावेळेला ही दुसरी वनस्पती जी आहे मगाशी तुम्हाला त्याचं झाड दाखवलं तर ही ज्योतिषमती नावाची बी आहे आणि हे दुधावरती किंवा तुपावरती सेवन केलं गेलं तर मोठ्या माणसांना स्थूलपणा जो टेन्शनमधनं आलेला आहे आणि मधुमेह जो आलेला आहे त्याच्यासाठी ही वनस्पती खूप उपयोगी पडते. ज्योतिषमती कटुतिक्ता सराक समीरजित अत्युष्णा वामनी तीक्ष्णा वन्नी बुद्धिमती प्रदा असे जे गुण आहेत आणि थंड अशा प्रकृतीच्या लोकांना ही वनस्पती खूप उपयोगी पडते. आपण हे अजूनही वनस्पती आणि असणाऱ्या एकंदरीतच शारीरिक आणि मानसिक ताणतणावापासून कशी मुक्ती मिळवता येईल ह्याविषयी आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती स्ट्रेसमुळे होणाऱ्या विविध आजारांपासून मुक्ती ह्या विषयावरती आणि खास करून आपल्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करत आहेत साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांवरती उपचार उपलब्ध आहेत. अर्थातच याविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर जे पुढे संपर्कासाठी नंबर बघतात स्क्रीनवरती ते जरूर टिपून घ्या, त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे सर वळत असताना आपण आता विविध वनस्पती आम्हाला सांगत होतात की कशा रीतीने स्ट्रेसवरती त्यामुळे मात करता येईल. अजून आम्हाला पुढे जाऊन काय सांगता येईल? दुसरी एक वनस्पती ही तुम्हाला सगळ्यांना माहित असेल आता हे आवळे यायला सुरुवात झालेली आहे. हे डोंगरी आवळे आहेत आणि याचा वापर च्यवन ऋषींनी तरुण होण्यासाठी 90 वर्षाचे च्यवन ऋषी बायोकेमिकल क्लॉक त्यांनी उलट फिरवलं या वनस्पतीच्या साहाय्याने आणि ते 25 ते 30 वर्षाच्या दरम्यान तरुण झाले असं वर्णन आहे. तर त्याच्यासाठी ही आवळा नावाची वनस्पती त्यांनी वापरलेली आहे च्यवनप्राशमध्ये. तर च्यवनप्राशसारखं हे जे औषध आहे त्याच्यामध्ये मुख्य प्रधान घटक हा आहे. तर हा आमलकीचं जर सेवन केलं गेलं तर प्रत्येक पेशीची उत्पत्ती स्थिती आणि नाश अशा ज्या सेलच्या अवस्था आहेत त्यातली स्थिती ही अवस्था याने प्रोलॉंग होते आणि त्यामुळे आयुष्याचं वर्धन होतं. अंगारच्या सुरकुत्या कमी होतात, केस जे आहे ते पुन्हा काळे होऊ शकतात. इतकं हे उत्तम औषध आहे. तर जवळच्या वैद्यांच्या सल्ला घेऊन तुम्ही हे करायला पाहिजे. ह्यानी मन आणि शरीर दोन्ही सक्षम होतं. कोणत्याही मनोरोगाच्या अवस्थेमध्ये आवळ्याचा वापर खडी साखरेवरती किंवा तुपावरती करणं किंवा च्यवनप्राशसारखं औषध घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबर दुसरी एक वनस्पती जी आहे ती म्हणजे हळद. तुम्हाला सगळ्यांना माहित असलेले हे हळदीचे ओले कंद आहेत. तर हळदीचं सेवन जर पोटात केलं तर त्यांनी रंग उजळतो असं म्हटलं जातं. रंग उजळणं, आवाज चांगला असणं हे उदान वायूचं काम आहे. उरस्थानम उदान असते नासा नाभी गला शरेत वाक प्रवृत्ती प्रयत्न ऊर्जा बल वर्ण स्मृती क्रिया. तर स्मृती चांगली होण्यासाठी ही वनस्पती खूप उपयोगी आहे. पोटामध्ये गेल्यानंतर ही आपल्या जाठाग्नीला प्रदीप्त करते. महतत्व किंवा बुद्धितत्व हे तेजाचं आहे आणि अग्नी चांगला झाला तर तेज तत्व चांगलं होतं आणि मनाशी संबंधित आजार स्ट्रेस टेन्शन एन्झायटी या हळदीने कमी होते. त्यावेळेला ती दुधावरती किंवा तुपावरती घेणं हे इष्ट असतं. त्याच्याबरोबरीनं बदाम हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि बदामाचं जर सेवन केलं गेलं किंवा तेल जे आहे ते पोटात घेतलं गेलं तर आपल्याला मलावशंभ जर असेल त्याच्याबरोबर बुद्धिमांद्य असेल किंवा टेन्शन प्रत्येक गोष्टी येत असेल घाबरल्यासारखं होत असेल तर ओजवर्धन करून मळातला स्नेह वाढवून डोळ्यांचे आजार घालून आणि मस्तिष्काचा मगज शांत करून ही वनस्पती जी आहे ती स्ट्रेस टेन्शन एन्झायटीसाठी वापरता येते. ह्याच्याबरोबर एक महत्त्वाची वनस्पती मगाची दाखवायची राहून गेली ती म्हणजे गुळवेल नावाची ही वनस्पती आहे. तर ही गुळवेल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, जवळच्या शेतकरी वर्गाला सुद्धा ही माहीत असेल. तर ही गुळवेल जी आहे ती बुद्धिश्रुती एकाग्रतेसाठी तर उपयोगी पडते. पण ज्यांना सतत अंगामध्ये चोरटा ताप वाटतो, अंग काळवंडलेलं आहे, अंग दुखतं, रगडून घ्यावं असं वाटतं, मधुमेह आहे, अशा लोकांनी या वनस्पतीचा काढा किंवा पानांची भाजी करून जर खाल्ली गेली तर त्यातून उत्पन्न होणारे स्ट्रेस टेन्शन एन्झायटीमधून उत्पन्न होणारे त्वचाविकार
यकृताशी संबंधित आजार जे आहे ते अतिमद्यपानाचा झालेला यकृतावरचा परिणाम, यकृताचं जे सिरॉसिस नावाचा आजार जो आहे तो आणि जलोदराची पूर्वरूपावस्था जी असते त्याच्यासाठी ही वनस्पती खूप उपयोगी पडते. या वनस्पतीच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की गुडची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी संग्राहिणी कषावेषणा लघवी बल्याग्नी दीपनी. तर प्रत्येक माणसाला हे अमृत आहे असं लक्षात घ्या. स्वस्थ असताना सुद्धा आणि आजारी असताना सुद्धा ही वनस्पती जी आहे ती वापरायला पाहिजे. आता एक शेवटची आणखी वनस्पती महत्वाची जी राहिलेली होती ती आपण बघूया. ती म्हणजे ही वेखंड नावाची वनस्पती आहे. त्याचं एक खाली खोड आहे आणि त्याला खाली मुळं सुटलेली आहेत. म्हणजे जे आपल्याला विकत मिळतं ते खोड असतं आणि ते उगाळून पोटामध्ये लहान मुलांच्या पासून म्हाताऱ्या माणसांच्यापर्यंत सगळ्यांनी जर वापरलं तर रुमाल विसरणं, किल्ली विसरणं, मोबाईल विसरणं, एखादी गोष्ट पटकन न आठवणं, विचार करत असताना विचारांचा गोंधळ उडणं, बॉस वगैरेच्या समोर गेल्यानंतर छाती धडधड उत्पन्न होणं, ह्याच्याबरोबर ह्या बला नावाच्या वनस्पतीचा वापर सकाळी आणि रात्री ही जर वनस्पती वापरली गेली तर मनाशी संबंधित जवळजवळ 90% आजार यांनी बरे होतात असं लक्षात येतं. येस सर, ह्याच अनुषंगाने जाता आता अग्निकर्म आणि पंचकर्माचाही वापर मी ऐकलंय आपण करता याच्यामध्ये, बरोबर कशा आहे. रीतीने? कसं आहे, गृहिणीच्या ठिकाणी पित्त जराकाला असतं तिथं मज्जा जराकाला म्हणजे ब्रेनचं टिश्यू तयार होतं की जिथं मन अभिव्यक्त होतं आणि हृदयाशी संबंधित काही घटना आहेत तिथं सुद्धा पित्ताच्या अतिरेकाने त्रास होतो. तर अशा वेळेस विरेचन नावाचा जो पंचकर्मातला भाग आहे तो शिरोधरा आणि त्यावर जर बस्ती केला गेला तर बुद्धिस्मृती एकाग्रता उत्तम होऊन स्ट्रेस टेन्शन एन्झायटी कमी होते. त्यातनं उत्पन्न होणारे शारीरिक आजार आणि मानसिक आजार हे पूर्णतः बरे होतात. गाईचं तूप जुनं जेवढं आहे तेवढं वापरावं, नाका टाकण्यासाठी वापरावं आणि अंगाला लावण्यासाठी वापरावं, तर मनोरोग हे कमी होऊ शकतात. येस, आपण या अनुषंगाने मार्गदर्शन घेतलं की कशा रीतीने आपण शारीरिक आणि मानसिक ताणतणावामुळे होणाऱ्या आजारांपासून मुक्त जीवन जगू शकता, ज्याच्यामध्ये मधुमेह, बीपी, हृदयविकार ह्याच्यासारखे आजार आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त पोट विकार आहेत, ऍसिडिटी सारखा आजार आहे किंवा ह्याच अनुषंगाने विविध प्रकारचे इतरही आजार आहेत, सोरायसिस सारखा आजार आहे, मानपाट कंबरदुखी, गुडघेदुखी सारखे विविध आजार आहेत. या सर्व आजारांपासून आपण मुक्त जीवन जगू शकता, पण त्यासाठी आपण विषामृत उपचारांची कास धरायला हवी. आपल्याला ह्याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. या ठिकाणी आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आहेच, पण याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी सुद्धा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला सुद्धा जर का आयुर्वेदाविषयी अधिक माहिती हवी असेल तर पुढे आपण जरूर विश्वामृत चिकित्सालय संपर्क करा. वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.